नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या सभापतीपदी मनीषा अतकरे यांनी पदभार स्वीकारला। पदग्रहणानंतर त्यांनी शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून काम करणार असल्याचे सांगितले। यावेळी बोलताना मनीषा अतकरे यांनी सर्व नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि शहराध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच ही संधी दिल्याबद्दल आमदार कृष्णा खोपडे यांचे विशेष आभार व्यक्त करत कार्यकर्ते आणि कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच हे पद मिळाल्याचे त्यांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे सामान्य कार्यकर्त्याला अशा पदावर काम करण्याची संधी मिळते असे सांगत त्यांनी या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला। नागपूर शहर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुंदर करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही मनीषा अतकरे यांनी स्पष्ट केले। तर आमच्या पक्षश्रेष्ठींचं मनापासून आभार व्यक्त करते। आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमचे नागपूर शहराचे अध्यक्ष आदरणीय दयाशंकरजी तिवारी, आदरणीय आमच्या महापौर, उपमहापौर, आमचे सत्ता पक्ष नेता, आदरणीय स्टँडिंग चेअरमन आमच्या शिवानीताई, आणि विशेष ज्यांनी मला चूल मूल हे बाजूला सारून सर्वात प्रथम मला या समाजाची समाजसेवा करण्याची संधी दिली असे आमचे आदरणीय आमदार कृष्णाजी खोपडे, मी यांचं सुद्धा विशेष आभार करते। मी आभार करते त्या कार्यकर्त्यांचं ज्यांनी मला माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत सहकार्य केलं। मी आभार करते माझ्या परिवाराचं, माझ्या प्रत्येक परिवारामधील माझ्या प्रत्येक घटकांचं, त्यांनी माझ्यासोबत प्रत्येक वेळेला माझी साथ दिली। मी आभार व्यक्त करते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी संविधानाचा अधिकार दिला। सर्वात प्रथम या पदावर ज्यांच्यामुळे मी आहे असे आमचे सर्व नेते मंडळी, आमचे कार्यकर्ता आणि आमचे पदाधिकारी बंधू, मी या सगळ्यांच्या वतीने या पदाला निश्चितच न्याय देण्याचं, सहकार्य देण्याचं आणि सर्व पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जे सभापती पदाचा हा पदभार आज या ठिकाणी मी स्वीकारलेला आहे, निश्चितच या पदाचं या संधीचं सोनं या नागपूर शहराला एक चांगल्या वळणावर स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर कसं होईल याकडे निश्चितच मी लक्ष देणार आहे। आणि यासाठी मला आरोग्य विभागाचे आमचे सेलोकर सर असो, आमचे महल्ले सर असो, यांच्यासोबत मिळून सहकार्य करून निश्चितच या नागपूरला सुंदर बनवण्याचा आणि स्वच्छ बनवण्याचा निश्चितच मी प्रयत्न करेल, 100% प्रयत्न करेल, एवढं सांगते।